नमस्कार मंडळी. रोजच्या भाजीला काय करायचं हा गृहिणींना प्रश्न पडणारच नाही आहे, कारण आपण पाहत आहोत रोजच्या भाज्या गृहिणींच्या बजेटमध्ये याचा भाग 4 आणि हा भाग यायला जरासा उशीर झाला, कारण रिक्वेस्टेड व्हिडिओ चालू होते आणि आपण सेवेचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पाहिले नसले तर नक्की बघा. आणि हो, आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससहित असणार आहे, त्यामुळे पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेल गरम केलं की त्यामध्ये घातली आपण मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. नंतर घातलेले आहेत आपण त्यामध्ये जाडसर चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये मी जिरे मोहरी झालं की लगेच कढीपत्ता घालत नाही, कारण काही न घालता कढीपत्ता घातला की लगेच तेल उडतं आणि गॅसही खराब होतं आणि आजूबाजूचे वस्तू ठेवल्या असल्या तर त्या देखील खराब होतात. त्यामुळे लसूण किंवा कांदा घालताना मी कढीपत्ता घालते. कांदा आणि कढीपत्ता छान परतून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घेतलेलं आहे. लसणाचा कच्चेपणा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो देखील छान परतायचा आहे. टोमॅटो परतताना आपण ह्यामध्ये घालणार आहोत हळद आणि चवीनुसार मीठ. छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं लाल तिखट देखील घातलेलं आहे. नंतर घातलं आहे मोड आलेली मटकी आणि मटकी घातल्यानंतर छान मिक्स करून दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. करणार आहोत आपण झटपट होणारी मटकीची उसळ. आणि मटकीची उसळ ही नाश्ता म्हणून करू शकतो किंवा भाजी म्हणून देखील करू शकतात. अतिशय पौष्टिक असते आणि सध्या उन्हाळा चालू आहे, भाज्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, त्यामुळे कडधान्य आपल्या हाताशी असले की पटकन करता येतात. झाली आपली मटकीची उसळ तयार. आता आपण बघूयात पुढची भाजी. इथे आपण गवारीची शेंग छान स्वच्छ धुवून घेतली. नंतर ती निवडून घेतलेली आहे. त्याचे जे देठं असतात ते व्यवस्थित काढून घेतले. थोडंसं तेलावर की नाही शेंग छान परतून घ्यायची, म्हणजे चव चांगली येते. कढईमध्ये तेल घालून जिरे मोहरीची फोडणी करून घेतली. नंतर घातला कांदा, आलं लसूण आणि कांदा आणि आलं लसूण छान परतले की त्यामध्ये घातलं आपण काळं तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि नंतर घातली भाजलेली गवारीची शेंग. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं. दणदणीत वाफ काढून घेतली. झाली आपली गवारीची शेंग तयार. चला तर मंडळी, पाहूयात पुढची भाजी कोणती आहे. अतिशय युनिक आणि झटपट होणारी भाजी आहे. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. जिरे मोहरीची फोडणी करून आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि नंतर त्यामध्ये घातलं एक टोमॅटो छान परतले की त्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ, काळं तिखट, हळद आणि घातला बारीक चिरलेला पत्ताकोबी, भिजवलेली मूग डाळ, शेंगदाण्याचं कूट घालून वाफेवरती भाजी शिजवून घेतलेली आहे. वेगळ्या प्रकारची आहे. नेहमीच आपण तोच पत्ताकोबी करतो हिरवी मिरची घालून, पण हा काळ्या तिखटाचा पत्ताकोबी एकदम वेगळा लागतो आणि उन्हाळ्यामध्ये ह्याची चव एकदम भन्नाट येते. आणि सध्या उन्हाळा असला तरी पत्ताकोबी उपलब्ध आहे, त्यामुळे ही भाजी नक्की करून बघा. अतिशय वेगळ्या चवीची आहे. वेगळ्या प्रकारचे पाणी न घालता केलेली भाजीची चव अतिशय छान येते. चला तर मग बघूयात वेगळ्या प्रकारची आमटी. आणि उन्हाळा असेल तर आंबट गोड चव एकदम भन्नाट लागते, त्यामुळे आमटीशिवाय आपली सिरीज पूर्ण होऊ शकत नाही. तर केलेली आहे आपण आंबट गोड चवीची आमटी. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. जिरे मोहरीची फोडणी करून कढीपत्ता घालून घेतला. नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतली. नंतर टोमॅटो घातलं. टोमॅटो छान परतले की त्यामध्ये घातलं आपण थोडंसं काळं तिखट. नंतर घातली हळद आणि घातलं शिजवलेली तुरीची डाळ. चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर घातलं लागलं असं गरम पाणी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चिंच गुळाची चटणी घालून घेतलेली आहे. आंबट गोड चवीची ही आमटी अगदी झटपट होते, पण एकदम युनिक अशी आहे, त्यामुळे भातासोबत चपातीसोबत एकदम भन्नाट लागते. नक्की करून बघा. चला तर बघूयात पुढची भाजी कोणती आहे. तर ही तर भाजी उन्हाळ्यात झालीच पाहिजे, कारण आपण उन्हाळी कामांमध्ये केलेल्या आहेत. ज्वारीच्या पापड्या, कोंड्याच्या पापड्या. तर ह्या आहेत बघा. ज्वारीची पापडी सडताना जो कोंडा निघतो त्याच्या पापड्या केलेल्या आहेत. त्या मी छान तुकडे करून घेतल्यात. पाण्यामध्ये भिजू घालणार आहे आणि छान मुरवत ठेवणार आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. जिरे मोहरीची फोडणी करून भरपूर कांदा घालून घेतला. कांदा छान परतला की त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ही वेगळ्या चवीची पापडी भाजी ना तर आमच्या ग्रामीण भागातच बनते बरं का, आणि ह्याची चव एकदम भन्नाट लागते. तर छान कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. कूट घालून देखील छान परतून घ्यायचं आहे. नंतर आपण घालणार आहोत चवीनुसार लाल तिखट, हळद. आपण मीठ अगोदरच घातलेलं आहे. आणि नंतर घालायचा आपल्याला भिजवत ठेवलेला तो पापड्यांचा चुरा. थोडंसं 10 ते 15 मिनटं कांदा चिरेपर्यंत तो पापड्याचा चुरा भिजला की छान मऊसूत भाजी होते. आणि ही भाजी की नाही नुसती जरी खाल्ली तर एकदम भारी लागते. चपाती भाकरी कशासोबत बी चांगली लागते. नंतर सर्व पापड्यांचा चुरा घालून घ्यायचा आहे आणि
छान परतून घ्यायचं आहे, दणदणीत वाफ काढायची आहे, पाणी अजिबात घालायचं नाही। छान परतल्यानंतर आणि वाफ काढल्यानंतर हा पापड्यांचा चुरा खूप मऊसूत होतो आणि पापड्यांची भाजी खूप छान लागते बरं का। त्यामुळे ह्याची चव पाहण्यासाठी तर का नाही पापड्या केल्या असतील तर नक्की करून बघा। अशी युनिक भाजी तर आम्ही उन्हाळ्यामध्ये नेहमीच करतो, जेव्हा भाजीला काहीच नसतं त्यावेळेस पापड्याची भाजी, कुरवड्याची भाजी ही अगदी भन्नाट लागते। छान दणदणीत वाफ काढल्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घालायची, झाली आपली पापड्यांची भाजी तयार। तर अशी आपली उन्हाळी भाज्यांची सिरीज, याचे 4 भाग आपण पब्लिश केलेले आहेत। पहिले भाग बघितले नसले तर नक्की बघा। वेगळ्या आणि युनिक प्रकारच्या अशा आपण भाज्या तयार केलेल्या आहेत। चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता, मनापासून धन्यवाद। असंच प्रेम देत राहा। आपण रोज रोज वेगवेगळे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर परत भेटू नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन व्लॉगसोबत, नवीन रेसिपीसोबत। आणि आपण दैनंदिनी व्लॉग देखील चालू केलेला आहे, तो पाहायचा असेल तर पटकन सबस्क्राईब करा। परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद।